सदस्य नेलेले आहेत. त्यामुळे बघू आपण पुढे काय होतंय ते. आता बदलापूरमधून एक धक्कादायक बातमी आहे. जोवेली परिसरामध्ये पैशांचं आमिष दाखवून गर्भाशयातील स्त्री बीज वाढवून त्यांची बेकायदेशीरपणे विक्री करणारा एक रॅकेट उघडकीस आलाय. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याविना बेकायदेशीर पद्धतीनं सोनोग्राफी करत महिलांच्या गर्भाशयातील अंडी काढली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी 3 महिलांना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आली आहे. हे रॅकेट आणखी मोठं असण्याची शक्यता वर्तवली जाते. महत्त्वाचं म्हणजे या रॅकेटचे धागेदोरे अनेक सोनोग्राफी सेंटर्स आणि आयव्हीएफ सेंटर्स पर्यंत पोहोचलेत. विठ्ठलवाडी, अंबरनाथ आणि बदलापूर येथील छापेमारीत पोलिसांनी सुमारे 8 लाखांचे इंजेक्शन्स आणि औषधं जप्त केली आहेत. मिसेस आहे असा काम करत होती की जसे महिन्याला 1 डोनर भेटला, कधी कधी महिन्याला 2 भेटला किंवा 2 महिन्याला 1 भेटला, असा कोणतरी लेडीज भेटायचा. तो त्यांनी डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा. 2-3 वर्ष झाला आहे काम करत. आता त्याच्यामध्ये किती महिला आहे तो पण एवढी मला स्पष्ट माहीत नाही. समजा एक महिला मी डॉक्टरला दिला, हॉस्पिटलमध्ये दिला, तो आम्हाला 3-4 हजार रुपये भेटायचा एका महिलाच्या मागे आणि तो महिलाला एक 15-20 हजार रुपये भेटायचा. त्यामध्ये यांची मोडच अशी होती की ज्या इच्छुक महिला आहेत त्या इच्छुक महिलांकडे संपर्क साधून ज्या ठिकाणी ह्या गोष्टी करणं बेकायदेशीर आहे अशा ठिकाणी संबंधित महिलांना ते इंजेक्शन देऊन या गोष्टी घडून आणत होत्या. आतापर्यंत आम्ही या गुन्ह्यामध्ये 3 महिला आरोपी ज्या आहेत त्या अटक केलेल्या आहेत. याचा तपास जो आहे तो बदलापूर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी करत आहेत. दरम्यान या प्रकरणी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात. या संदर्भात आमच्या आरोग्य विभागाच्या संचालकांना आपण सूचना दिल्या. वस्तुस्थिती काय असेल त्या पद्धतीने कारवाई आपण करू. जर याच्यामध्ये मला असं वाटतं की पोलिसांनी जे काही कारवाई केलेली आहे त्याच्या अनुषंगिक आम्ही सुद्धा आमच्या विभागाच्या वतीने तपासणी करणार आहोत आणि जे याच्यामध्ये चुकीचे असतील, जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याबद्दलचे निर्देश आपण दिलेले आहेत.